तुम्हाला माहिती आहे का, आम्ही पोहोचलो होतो डायरेक्ट पाचोऱ्याच्या बस स्टँडवर। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। सकाळ झाली आणि आम्ही आलो होतो मामाच्या घरी, सुधा मामा यांच्या घरी। आलो तर घरी कोणीच नव्हतं, आजी आणि तुषार बसलेले होते। नंतर घरी आलो, आईला जायचं होतं शिवनगरी जळगाव सपकाळला, म्हणजे आमच्या गावी, आणि मी थांबणार होतो। सर्व मंडळी आईला वाटी लावण्यासाठी बाहेर आले होते। आम्हाला कॉलेजला पण जायचं होतं। मग शिव, आई, मी आणि अश्विनी निघालो पाचोऱ्याला। पोहोचलो होतो पाचोऱ्या बस स्टँडला। आमच्या तिकडे म्हणजे घाटावर थंड वातावरण असतं बरं का, आणि खानदेशात गरम वातावरण असतं, म्हणून म्हटलं चला आता रस पिऊन घेऊया। रस पिऊन बस स्टँड मध्ये आलो। पाचोऱ्याच्या बस स्टँडवर खूप गर्दी असते बरं का। शिव का रडत होता काही समजेना। नंतर कळालं शेजारी शेंगदाणे वाला होता ना, मग काय शिवचं केव्हाच चालू होतं मला शेंगदाणे घ्यायचे। टाकले ना घेऊन पटापट। आता आली होती बस। आईला जागा राहण्यासाठी रुमाल टाकला बस मध्ये। दुसऱ्या बाजूला अश्विनी, मी शिवने फोटो काढून घेतला। जागा ठेवली म्हणून आईला जागा मिळाली बसण्यासाठी। हो, आता आलो होतो अश्विनीच्या कॉलेजला, सेकंड इयरचा फॉर्म भरण्यासाठी। MM कॉलेज जवळ फॉर्म भरणे चालू होते। अश्विनी विचारण्यासाठी गेली की फॉर्मची डेट काय आहे म्हणून, पण फॉर्म भरणे दुसऱ्यांचेच चालू होते। मुक्त विद्यापीठाचे फॉर्म जुलैमध्ये चालू होणार होते। तर हे MM कॉलेज आहे बरं का पाचोऱ्यामधलं। अश्विनीचा मोबाईलचा ग्लास फुटला होता, मग काय पटापट दुसरा टाकून घेतला ना। आता डायरेक्ट पोहोचलो होतो निंबोरीला। घरी आलो तर सर्व मंडळी बसलेली होती। मग तुम्हाला व्हिडिओ आवडला का? असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, फॉलो, शेअर, कमेंट नक्की करा। चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये। रामकृष्ण हरी।